तुमचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करता जेव्हा जाहीर करता नेमकं ज्या तारखेला याच्यावर देशराज सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची त्या डेटला आता आपण निर्वाचनाची प्रक्रिया बघू. याच्यापुढे आपल्याला 15 ते 16 स्टेप्स ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या. सगळ्यात पहिले कार्यक्षेत्राची निश्चिती. तर कार्यक्षेत्राची निश्चिती त्याच्यामध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण आता कार्यकारी अभियंता जे आहे त्याला 10 अंतर्गत कार्यक्षेत्राची निश्चिती विकास बनवण्याची करतील आहे. त्या पुस्तकामध्ये ते कसं करायचं याच्याबद्दल नाही कोणत्या गोष्टी बाबूंवरती आपल्याला लक्ष करायचं. आयपीएल इलेक्शन प्रोसिजर शिकू शकते त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. त्याच्यासाठी जी तयारी करायची आपल्याला ती माहिती घ्या. असं होऊ शकतं बरं का तुमच्या याच्यामध्ये जर तुमच्या व्यवस्थापकीय समितीच्या मतदारांनी हे ठरवलं की आपल्याला निवडणूक विरोध घ्यायची आहे तर तुम्हाला निवडणुकीची ही जी लोकतांत्रिक प्रक्रिया आहे ती राबवण्याची गरज राहणार नाही. परंतु नोटिफिकेशन 1, 2, 3 काढणं, लाभक्षेत्राचा नकाशा तयार करणं, मतदार यादी तयार करणं, त्याच्यानंतर पहिली बैठक जी आहे ती घेणं, पाणी वापर संस्थेची नोंदणी करणं, इलेक्शनच्या प्रोग्राम जाहीर कार्यक्रम काढून घोषित करणं, त्यानंतर झालेली आहे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला राबवाव्या लागतात. त्याच्यासाठी आपल्याला आता इथे चॉईस या विषयावर जर आपण आलो तर शासनाचे जे सध्या पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन आहे त्या अंतर्गत कुठल्याही स्तराची पाणी वापर संस्था पहिल्यांदा जसं आपण घेत असेल त्याच्यासाठी शासनातर्फे बिनविरोध जर पाणी वापर संस्था स्थापन झालेली असेल तर एक निश्चित निधी जो आहे तो त्या पाणी वापर संस्थेच्या शासनातर्फे देण्यात येते. का बरं? कारण इलेक्शन करण्यावरती होणारा जे खर्च शासनाने अपेक्षित केलेला आहे तो करायची गरज पडली नाही. म्हणून तो जो निधी शासनाजवळ त्या पाणी वापर संस्थेच्या निर्वाचनासाठी सुरक्षित ठेवण्यात आलेला होता तो निधी शासन पाणी वापर संस्थेला बिनविरोध त्यांची निवडणूक झाली म्हणून हस्तांतरित करणे. दुसरं, त्या पाणी वापर संस्थेला आपलं कार्यालय स्थापन करण्यासाठी शासनातर्फे कार्यालयाची एक विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ती पाणी वापर संस्था जी आहे त्या कार्यालयात फंक्शनल राहू शकते. हा दुसरा प्रोत्साहनपर जो भाग आहे तो त्या पाणी वापर संस्थेला देता येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमच्याजवळ जो चॉईस आहे त्या चॉईस मध्ये दोन्ही चॉईस अवेलेबल आहे. परंतु आपण काय करू, एक आदर्श निर्वाचन प्रक्रिया राबवण्याची गरजच पडली तर आपण कुठेही न अडथळता त्याला राबवता आलं पाहिजे. या दृष्टिकोनाने ही सगळी गोष्टी आपण जी सांगणार आहे ती लक्षात ठेवू. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो भाग आपण बोलणार आहोत तो आहे कार्यक्षेत्राची निश्चिती. दुसरा, कार्यक्षेत्र निश्चित परिस्थिती कोणाला असं सूचना पाणी वापर संस्थेच्या अद्यावत प्रकारच्या
जमिनी धारकांच्या धारकांची अद्ययावत यादी, त्याच्यामध्ये विक्रेता स्तरावरील पाणी वापर संस्थांची नोंदणी, मग विक्रेता स्तरावरील पाणी वापर संस्थांची व्यवस्थापन समिती, त्यांच्या संचालकांची निवडणूक, पहिले निवडणूक करण्याचा पद्धत, विक्रेता स्तरीय पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांची निवडणूक, सचिव, उपसमिती, पदाधिकारी, उच्च सिंचन पाणी वापर संस्था त्यांची कार्यक्षेत्र निश्चित करणं, हे गोष्ट वेगळ्या वेगळ्या दोनचा सिंचन आता कार्यक्षेत्राचे निश्चित पहिले रेखांकनाचं जे कार्य आहे ते या पुस्तकामध्ये एक जोडपत्र देण्यात आलं. कलम 10 अंतर्गत काय बघितलं की कार्यकारी अभियंता जनशास्त्रीय तत्वानुसार आणि प्रशासनिक स्वयंसेवकांनी जे आहे ते कार्यक्षेत्राचे निश्चित करतील आहे. एवढंच त्याच्यामध्ये मेजर हे आहे. परंतु हे जोडपत्र एक जे आहे पेज नंबर 38 त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे. हे हाऊ टू गो अहेड फॉर डेलिगेशन ऑफ नेक्स्ट त्याच्यामध्ये हे म्हणतात आहे की महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 कलम 3 अन्वये अधिसूचित करण्यात आलेले लाभक्षेत्र कार्यक्षेत्र निश्चितीसाठी प्रथम विचारात घ्यावे. आता बघा इथे दुसऱ्या एका कायद्याचा उल्लेख आहे. कायदा कोणता आहे? तो आपल्या विभागाचाच कायदा आहे, महाराष्ट्र सिंचन कायदा. महाराष्ट्र सिंचन कायद्याचं कलम 3 जर आपण केली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे लाभक्षेत्रासाठी की त्या 3 अंतर्गत जी व्यवस्था देण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेनुसार जे कार्यक्षेत्र आहे त्याला सगळ्यात पहिले विचारात घ्यायचं आहे. आणि याच कलमामुळे आपल्या लाभक्षेत्राच्या उर्वरित भागाच्या कार्यक्षेत्राची निश्चिती पद्धतीनुसार आपल्याला करायचं. इन केस एखाद्या ठिकाणी एखादं क्षेत्र सुटलं असेल किंवा ते नंतर डेव्हलप झालं असेल होतं ना, आपण ते पूर्ण कमांड जो आहे तो एकदम डेव्हलप होत नाही. आपण जसं कसं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करत शकतो, आपले प्रक्रिया तयार होतात, त्याच्यानंतर मग ऍप्लिकेशन स्ट्रक्चर तयार होतात, डेट चॅनल्स तयार होतात, डॉक्युमेंटेशन तयार होतात, टर्नओव्हर्स लागतात, आउटलेट लागतात. जसं जसं पुढे जातं तसं तसं ते लाभक्षेत्र जे आहे ते विकसित होत जातं. म्हणजे कमांड एरिया जो आहे तो डेव्हलप होत जातो. पुष्कळदा काय होतं की असा जो सुटलेला एरिया आहे तो तसा सुटलेला राहून जातो आणि मग जे आपल्या कागदोपत्री जो एरिया असतो तोच इथे पाणी वापर संस्थेचा लाभक्षेत्र किंवा कार्यक्षेत्र म्हणून एरिया आहे
आणि उर्वरित जो एरिया जो मोटिफाईड झाला नाही तो त्या पाणी वापर संस्थेचा क्षेत्र असून सुद्धा त्यांना आपण त्याच्यासाठी देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण. तर कार्यक्षेत्राची निश्चिती करत असताना कालवा अधिकाऱ्याला समजून घ्यायचं आहे की कालव्या पद्धतीनुसार लेवल कालव्याचं आपण लेवल पाहिजे त्या लेवलनुसार जलशास्त्रीय तत्वानुसार त्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटीने पाणी जात आहे त्या सगळ्या करायचं आहे. हे करत असताना त्या क्षेत्रामध्ये येणारे जे नदी नाले आहेत त्या नदी नाल्यांवरती जर उत्साह करणाऱ्या बाबी असतील तर त्यांना सुद्धा आपल्या याच्यामध्ये जे आहे मॅप करायचं आणि प्रमाणामध्ये घ्यायचं. हे मेजर त्याचं ते देण्यात आलं. ठीक आहे. आलं लक्षात. कालव्यांची म्हणजे कालव्याच्या पद्धतीने आपल्याला कार्यक्षेत्राचे रेखांकन करायचं निश्चित करायचं. नेक्स्ट मान्यता प्राप्त अकृषी वापरासाठी अतिक्रमण केलेलं क्षेत्र, त्याच्यानंतर पाणी वापर संस्थेचे म्हणजे प्रवाही कार्यक्षेत्र जे आहे ते निश्चित करण्यापूर्वी आवश्यक भासल्यास खालील क्षेत्र प्रवाही सिंचनाच्या लाभक्षेत्रातून विरोधी सूचित करण्याबाबत काळजी घ्यायची. हे कोणतं विरोधीकृत करायचं आहे तर मान्यता प्राप्त अकृषिक वापरासाठी वापरण्यात आलेलं क्षेत्र. ठीक आहे. ते त्याच्यातनं आपल्याला कमी करायचं. उपसा सिंचनाखालील क्षेत्र लाभक्षेत्र म्हणून स्वतंत्रपणे पुन्हा अधिसूचित करायचं आहे. जे आता मी तुम्हाला सांगितलं की कालव्यावरनं किंवा त्या क्षेत्रामध्ये जे नदी नाले असतील ओढे असतील त्याच्यावरती जर उपसा सिंचनाचं क्षेत्र असेल तर त्याला सुद्धा पुन्हा आपल्याला अधिसूचित करायचं. नेक्स्ट त्याच्यानंतर अधिनियमाचे कलम 11, 12, 13, 14 व 22 नुसार सिंचन व बिगर सिंचनात्मक प्रयोजनाकरता पाण्याचा नियत वाटपाशी संबंधित प्रश्नांचं खोरे किंवा उपखोरे या सर्वांचा विचार करून हक्काचं पाणी किती आपल्याला त्या ठिकाणी पुरवता येणार आहे, त्याचा पुरवठा किती करणार आहे याच्याबद्दल जे आहे सगळ्यात पहिले विचार करावा कोणी कालवा अधिकारी. कारण काय होतं की ज्यावेळेला पाणी वापर संस्थेची स्थापना होते आणि लाभक्षेत्र निर्धारित होतं त्यावेळेला त्या पाणी वापर संस्थेची स्थापना झाल्याबरोबर त्या पाणी वापर संस्थेच्या काही लाभक्षेत्रात येणारे जितकेही लोक आहेत त्या सगळ्यांचा 2005चा कायदा आणि महाराष्ट्र जलशक्ती नियमन प्राधिकरणचा कायदा याच्यानुसार पाण्यावरती हक्क प्रस्थापित होते. तर आपल्याला त्या बाबींचं सुद्धा या ठिकाणी आम्ही बोलायचं आहे की सुधारणा किती आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे तर त्याच्यावरती किती लोकांच्या त्याच्यावरती तो प्रस्थापित होणार. हे सुद्धा आपल्या विचारमध्ये ठेवायचं आहे. त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पाणी वापर फक्त आपण निर्धारित करू मजूर कायद्यानुसार तर ते गणित कोणतं असणार आहे आणि त्याच्यानुसार पाणी वापर हक्क ज्यावेळेला आपण निर्धारित करू त्यावेळेला असं नाही झालं पाहिजे की हक्काचं प्रमाण जास्त चाललेलं आहे आणि आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे. तर हे ताळमेळ जो आहे हा ताळमेळ या ठिकाणी आपल्याला करायचा. नेक्स्ट त्याच्यानंतर पद्धतशीर एक प्रणालीमध्ये सिस्टमॅटिक कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी ज्या गोष्टी उपाय आपल्याला करायचे आहेत ते संबंधित प्रकल्पाच्या अलीकडच्या ज्या क्रियावर लाभक्षेत्र निकषावर बांधकाम आंतरराष्ट्रीय ठिकाण आहेत ते आपण एक लाभक्षेत्राचा नकाशा तयार करत असताना मी तुम्हाला म्हणलं की इन्व्हेंटरी तयार होईल त्याची की त्या कालव्यावरती कोणत्या संरचना आपण तयार केलेल्या आहेत. तर ही सगळी इन्व्हेंटरी जी आहे ही सगळी इन्व्हेंटरी आपल्याला तयार करायची आहे.
बांधकाम कुठे करण्यात आलेलं आहे, किती क्षेत्रामध्ये करण्यात आलेलं आहे, कॅनलची लांबी किती आहे, त्याच्यामध्ये कोणते स्ट्रक्चर्स लागलेले आहेत, प्रवाह योजनाचे मापदंड त्या ठिकाणी लागलेले आहेत का, या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सुनिश्चित करायचं आहे आणि त्याचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून घ्यायचं. ठीक आहे. आणि सगळं म्हणजे हे पण सांगण्यात आलेलं आहे की आपले हेल्थ सेक्शन क्रॉस सेक्शन जे आहे ते सुद्धा याच्यासोबत आपल्याला ठेवायचे. नॉर्मली डिपार्टमेंटमध्ये एक म्हणजे हा हे आहे की ते ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत. एखाद्या कॅनलला हेल्थ सेक्शन क्रॉस सेक्शन त्याचे ऑफिशियल डॉक्युमेंट त्यांना ती घेऊन ठेवली. पण ज्यावेळेला पाणी वापर संस्था ही आपण तयार करू त्यावेळेला त्या पाणी वापर संस्थेला जर या डॉक्युमेंटची आवश्यकता नसेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे आहे. त्याला काय करतात पाणी वापर संस्थेला सिंचन व्यवस्थापन हस्तांतरण करणार आहे. आपण हस्तांतरण करत असताना जेव्हा आपण देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी त्या पाणी वापर संस्थेला आदेशित करतो हे तुमची जबाबदारी आपण कमी करायचं आणि त्यांना जर आपल्या कालव्याचे सेक्शन्स माहिती नसतील किंवा त्याच्यातले आवश्यक डॉक्युमेंट्स त्यांच्याजवळ नसतील तर ते त्या कालव्याची साफसफाई करत असताना त्या सेक्शनला म्हणजे इतका पोचू शकतो, ते जास्त तूट जाऊ शकतात, सेक्शन जो आहे तो बिघडू शकतो, अशा सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे या सगळ्या बाबी आपल्याला करत असताना त्याच्यासाठी द्यायचं. नेक्स्ट ही जी जंगल इन्फॉर्मेशन आहे हे जंगल इन्फॉर्मेशन या नियमांच्या याच्यामध्ये देण्यात आलेली आहे की ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लाभ क्षेत्राची निश्चिती करत असताना आपल्याला बघायचं. आणि खूप याच्यामध्ये काय माहिती आपल्याला फक्त प्रोसेस फॉलो करायची. सगळं काही तुमच्याजवळ आहे, फक्त त्याला प्रॉपर ऑर्डर मध्ये जे आहे ना ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये तयार करायची. आणि जशी जशी त्यांनी अपेक्षित केलेली आहे याच्यामध्ये या प्रेझेंटेशन मध्ये त्यांना मी काय केलेलं आहे की एका सिक्वेन्स मध्ये तुमच्या याच्यासाठी तुम्ही जस्ट गो थ्रू द प्रेझेंटेशन ऑफ हाऊस थ्रू द प्रेझेंटेशन काय करायचं आहे, कुठं करायचं आहे, कोणतं जोडपत्र वापरायचं आहे, कोणता फॉर्मॅट वापरायचा आहे, याचे सगळे क्रॉस रेफरन्सेस त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला वितरितस्तरीय पाणी वापर समिती जी आहे तयार करायच्या पूर्वी तयार करणं गरजेचं आहे. आता बिनविरोध जरी झाली तुमची इलेक्शन तरी सुद्धा ही माहिती तुम्हाला लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वितरितस्तरीय समितीची इलेक्शन इतर 3 महिन्यामध्ये घ्यायला जर विचार केला 3 महिन्यामध्ये घ्यायला विचार केला तर या 3 महिन्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती करून आणि त्यांच्या साथी वितरित आहेत त्यांच्या इन्फॉर्मेशनचं आपण एक ब्लॉग तयार करावं लागेल. त्यांचं प्रत्येक किती आहे ती तालुका तयार करावी स्टेप बाय स्टेप प्रोसिजरमध्ये बेसिस इम्प्लिमेंट आहे. नेक्स्ट केलं तर नेक्स्ट आता थोडं बघितलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही हे पुस्तक रेफर कराल ना तर हे पुस्तक रेफर करत असताना तुम्हाला कार्यक्षेत्राची निश्चिती संदर्भामध्ये जे जोडपत्र लिहिलेलं आहे त्या जोडपत्र 1 मध्ये सगळ्या ठिकाणी हे लिहिलेलं असेल की लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्था हा शब्द आलेला असेल. ठीक आहे, लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्था. परंतु याच पुस्तकाच्या याच्यामध्ये त्यांनी एक क्लॉज दिलेला आहे की या ज्या बाबी लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी बाबी योग्य त्या फेरफारासह
वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था, कालवा स्तरीय पाणीवापर संस्था आणि प्रकल्प स्तरीय पाणीवापर संस्थेकडे लागू आहे. पुष्कळसे लोक काय करतात की रेकॉर्ड करत असतात ना, अरे हे लघु वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था आहे, मग हे आपलं काही कामाचं नाही. वितरिका स्तरीय पाणीवापर संस्थे कुठे आहे असं त्यांच्या आपल्याला अद्ययावत याद्या तयार करायच्या आहेत. तर त्या याद्या तयार करत असताना आपल्या मनाने कोणची यादी तयार करायची नाही. याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेले आणि फॉर्मॅट मध्ये सुद्धा नमुने दिलेले आहेत. म्हणजे नमुने सॅम्पल्स दिलेले आहेत की सॅम्पल 1 मध्ये लघु वितरिका स्तरीय पाणीवापर संस्थेची यादी करायची आहे, सॅम्पल 2 मध्ये वितरिका स्तरीय पाणीवापर संस्थेची यादी तयार करायची आहे. कारण तुमचं सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2 मध्ये जे आहे ते तुमचा जो मतदार आहे तोच बदललेला असतो. तर वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था ज्या आहे त्या वितरिका स्तरीय पाणीवापर संस्थेमध्ये जेवढ्या तुमच्या लघुवितरिका आहेत त्या लघुवितरिकांमध्ये संचालक मंडळातले लोक आहेत तेच तुमचे फक्त सदस्य असणार, तर त्यांची यादी त्या ठिकाणी करायची. पण लघुवितरिकेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची यादी असणार आणि म्हणून हा बदल नमुना 1 नमुना 2 असे कालवा स्तरीय पाणीवापर संस्थेची यादी तयार करायची आहे. तर जेवढ्या वितरिका आपल्या याच्यामध्ये आहेत त्या सगळ्या वितरिकांचे सभा म्हणजे संचालक मंडळाचे जे लोक आहेत ते कालवास्तरीय पाणीवापर संस्थेची सर्वसाधारण सभा गठीत करतात आणि त्यांची व्यवस्थापन समिती आणि प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेमध्ये काय होतं की प्रकल्पस्तरीय म्हणजे कालवास्तरीय पाणीवापर संस्थेचं संचालक मंडळ जे आहे ते तिथे जातं. प्लस त्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी उपसा सिंचनाचे पाणीवापर संस्था बनलेल्या आहेत. मग लेखित एरियामधून उपसा घेतलेले असतील किंवा याच्यातनं मेन ब्रँच मेन कॅनलपर्यंत किंवा ते सगळे जण जे येतात ते प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेच्या संचालक मंडळाचे घटक. तर त्याच्यामध्ये सगळे उपसा सिंचनाचे लोक होतात आणि उपसा सिंचन आपल्या इथे कशा प्रकारे आहे कायदा समितीच्या माध्यमातून उपसा सिंचन होतं किंवा आपण वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा उपसा सिंचन परवाने देतो. ठीक आहे. तर मग वैयक्तिक परवाना दिलेला आहे त्या वैयक्तिक परवान्याला उपसा सिंचन समिती म्हणायचं की नाही म्हणायचं असा विषय असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो.
तर त्याला उपसा सिंचन संबंधित मानायचं आहे. ज्याला कोणाला आपण उपसा सिंचन करण्याची परवानगी दिलेली आहे त्याला सगळी आहे त्याची एकटा असेल किंवा दोघजणी असेल तर ते दोघजणांची समिती आहे. त्याला ती उपसा सिंचन समिती मानायला त्याला तिथे आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे असं त्याचं. सर एक डाऊट होता, विचारू का? ते अधिसूचनाचे 3 आहे, आपण मतदार तयार करताना ठीक आहे, पण अधिसूचना 3 करताना वितरिक स्तरीयला म्हटलं आहे. लघुवितरिकामध्ये करतो अधिसूचना 3, पण वितरिकेमध्ये 1 आणि 2 आणि 3 तिन्ही करायचे आहे का? एक दुसरा प्रकल्पासाठी राहते म्हणजे अधिसूचना आहे आणि दुसरा एक नोडल ऑफिसर लागू क्षेत्राच्या निश्चितीस होती लागतो. वितरित स्तरीय पाणी वापर संस्थेचं लागू क्षेत्र जे आहे ते निश्चित करण्यासाठी आपल्याला सर माझ्याकडे अधिसूचना 1-2 आहे, त्याच्यामध्ये असं 1 मध्ये असं लिहिलेलं आहे, असोला मिंडा प्रकल्पाचे संपूर्ण लाभ क्षेत्र त्याच्यामध्ये संपूर्ण आलेलं आहे. असोला मिंडा उपसा सिंचन नाही प्रकल्प आहे पूर्ण. पूर्ण प्रकल्प प्रकल्पाचं हे अधिसूचना 1 मध्ये आलेलं आहे आणि 2 मध्ये जे नोडल ऑफिसर आहे कार्यकारी अभियंता प्रोजेक्ट आहे. मी असोलामेंटाचं सांगत आहे सर. आता हे आपलं गोसेखुर्दचं वेगळं असू शकते अधिसूचना 1 आणि 2. फक्त 3 जे आहे ते आपली लघु वितरिका स्तरीयची आहे. तर वितरिकेला म्हणजे स्थापन मला तरी वाटते की अधिसूचना 3 आपल्याला प्रसिद्ध करायची आवश्यकता नाही 1 आणि 2, कारण की त्याच्यावरूनच आपण लघु वितरिकेवरूनच वितरिका स्थापन करत आहोत. असोला म्हणजे तुमचं गोसेखुर्द प्रकल्पात कसं कनेक्टेड आहे? गोसेखुर्दचं पाणी असोला मिठामध्ये जातं, असोला मिठाचं पाणी मग वापरतात. तर असोला मिठा ज्या ठिकाणी प्रकल्प बनलेला आहे त्या प्रकल्पामध्ये जो एरिया किंवा जे क्षेत्र त्या ठिकाणी आहे ते सगळं त्या असोला मिठा प्रकल्प स्तरीय पाणी वापर संस्था ज्यावेळेला बनेल तर त्या ठिकाणी लघुवितरिका स्तरीय पाणी वापर संस्था बनल्या असतील किंवा वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था असतील तर त्या सगळ्यांना प्रकल्प स्तरीय पाणी वापर संस्था बनवतील. परंतु आता आपण त्याला पुरवठा कुठला करतोय? गोसेखुर्द. मग गोसेखुर्दची जी प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था बनेल आहे त्या प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये तुमच्या असोला मिंडाच्या प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेची देखील तिथे जाऊन त्या प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये त्या सर्वसाधारण सभेसाठी ते हे होत. ठीक आहे. असं पूर्ण गोसेखुर्दच्या प्रकल्पापर्यंत जाता येईल. असोला मिळण्यासारखे अनेक प्रकल्प जर असतील ते सगळ्या प्रकल्पाचं मध्ये एकत्रीकरण गोसेखुर्द प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये होईल. आता कुठल्याही प्रकारची अधिसूचना नाही काढायची अशा प्रकारचं हे देण्यात आलेलं नाही आहे. तिन्ही अधिसूचना आपल्याला काढायच्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट फेरफार करायची गरज नाही राहणार कारण आपण ते बनवलेलं असणार आहे. नेक्स्ट वितरिका स्तरावरील पाणी वापर संस्थेची नोंदणी करायची तर त्या नोंदणीसाठी मगाशी तुम्हाला सांगितलं तसा एक फॉर्मॅट आहे त्या नोंदवहीमध्ये त्यांची नोंदणी आपल्याला करायची. नेक्स्ट नोंदणी झाल्यानंतर पाणी वापर संस्था स्थापन झालेली आहे हा जो विषय आहे लोकांना कळावा त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या मोक्याच्या ठिकाणी ही बाब किंवा माहिती प्रसारित करायची आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की आपल्या डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे त्याच्या सूचना फलकावर लावायची आहे, ग्रामपंचायतीच्या सूचना फलकांवरती लावायची आहे आणि गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक माहिती घेण्यासाठी येतात त्या त्या ठिकाणी त्याची सूचना आपल्याला त्या ठिकाणी लावायची असते. नेक्स्ट पोटनियम 3, 1, 2, 3, 4, 5च्या पद्धतीने एकीच्या पेपरासह वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था आणि कालवास्तरीय आणि प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी लागू राहतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे आहे ना ही बाब निदर्शित करण्यात आलेली आहे आणि ही निदर्शित करण्याचा मागचा उद्देश हा आहे
की कुठल्याही प्रकारचे लॅप्सेस जे आहे ते राहू नये. कारण आपण अजून एक कायदा आहे ज्याला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणतात, आरबीआय. आरबीआय अंतर्गत जर पाणी वापर संस्थांच्या संदर्भामध्ये काय कारवाई विभागाने केलेली आहे याची माहिती मागण्यात आली तर आपल्या सब डिव्हिजन मध्ये आणि डिव्हिजनच्या ऑफिसमध्ये याच्या संदर्भात याच्या प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात असलेले सगळे कागदपत्र जे आहे ते व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट दिलेले गरजेचे आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला नियम वाचत असताना किंवा कायदा वाचत असताना कुठलीही गोष्ट मिस करायची नाही. आणि म्हणूनच तुम्हाला कायद्यांनी काय केलेलं आहे की एम्पॉवर केलेलं आहे. कायद्याने कार्यकारी अभियंत्यांना एम्पॉवर केलेलं आहे की ते निर्वाचन अधिकारी राहतील. निर्वाचन अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते की त्याला सगळ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करायची आहे आणि कुठेही उणीवा राहू द्यायच्या नाही. कारण तुमच्या उणीवा जर असतील तर ते पूर्ण निर्वाचन जे आहे वाईट होऊ शकते. मग एवढी सगळी मेहनत केलेली जी आहे ती वाया जाऊ शकते. मग कायदा अधिकारी काय करतात, निर्वाचन अधिकारी त्यांच्याजवळ अनेक बाबी असल्यामुळे ते सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आपल्या अधीनस्थ जे लोक आहेत त्यांची नेमणूक करतात. मग सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हे तुमचे काय करतात, निर्वाचन अधिकारी म्हणून त्यांना प्रदत्त असलेले अधिकार जे आहेत ते सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना प्रदान करतात त्याद्वारा. आणि मग तुमची ही जबाबदारी होती की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं पालन त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून ही जी बाब आहे ही सगळी बाब तुमच्या समोर असणं होतं. सो रेफर टू दिस प्रेझेंटेशन, रेफर टू दिस टू इम्पॉर्टंट बुक्स. आणि याच्यामध्ये जी माहिती देणार आलेली त्या आपण आता नेक्स्ट प्रेझेंटेशन आपण